नमस्कार ड्रायव्हर भावांनो, स्वामी समर्थ उद्योग समूह यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. दिनांक 3/12/2025 आज वार बुधवार. तर हे क्षेत्र बघू शकता. अर्धा एकर भुईमुगाची पेरणी आपल्याला आज आलेली आहे. भुईमुग पेरणी आपण करणार आहोत, ते पण 7 काकरीला. 6 फुटी चारा असल्यामुळे त्यात 7 काकरी भुईमुग आपण करणार आहोत. तर भुईमुगाला बी अर्ध्या एकराला किती लागतं, कशा पद्धतीने पेरायचा, कुठलं व्हील्स जोडायचं, हे आपण पाहणार आहोत. तर ह्या शेतकऱ्याने वेस्टर्न 55 हे शेंगदाण्याचं बी आणलेलं आहे. तर त्याची पेरणी आपण ह्या 7 काकरीला करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बी बघू. हे बी आहे, ह्याला पावडर बुरशीनाशक ती पुडी येते ती चोळून घेतलेली आहे. तर ही सर्वप्रथम शेतमालकाला सांगायचं, बी बाहेर काढल्यानंतर ही पांढरा जी बी आहे तो निवडून घ्यायचा आहे. पांढरा फुटलेला बी उगवत नाही, त्या जागेवर पडला तर ते उगवत नाही. त्यामुळे हा असली पांढरं शेंगदाणं अगोदर गोळा करून घ्यायचं आहे. गोळा करून झाल्यानंतरच ती पेटीत टाकायचं, कारण ह्याचं साल ह्याला नसल्यामुळे ह्याची उगवण होत नाही. त्यामुळं हे असलं निवडून शेंगदाणं घ्यायचं. तर सेटिंग आपण 4 नंबरची व्हील्स जोडलेली आहे. ही 7 काकरे आहेत. ही 7 नाळं, 2 4 आणि 6 आणि 1 ही 7. तर बघू शकता हा कशा पद्धतीने एक 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 शेंगदाणा उचललेला आहे व्हील्सनी. ह्या पद्धतीने व्हील्स उचलतं शेंगदाणा. शेंगदाण्याच्या साईजनुसारच गिअरची पट्टी द्या, कारण वेस्टर्न 55 हा शेंगदाणा थोडा मोठा येतोय. तर मला एक 8चा गिअर द्यावा लागलेला ह्या पट्टीला. तर वेस्टर्न 55 हा जी साईज मोठी असल्यामुळे गिअर ज्या त्या वेळेस ज्या त्या ब्यानुसारच द्या. तर 7 नाळीला करेक्ट अर्धा एकर जर क्षेत्र असेल तर कंप्लीट माझं भूमीचं अवजार यंत्र 25 किलो बियाणं कंप्लीट लागतंय. कंप्लीट अर्धा एकर जर असेल तर 25 किलो बियाणं लागतंय 7 काकरीला. तर 10-20 ह्या शेतकऱ्याने वापरलेलं आहे. ह्या बिया शेंगदाणं टाकण्यासाठी ही 10-20 वापरलेलं आहे. आपण आता थोड्याच वेळात पेरणी चालू करणार आहोत. धन्यवाद. ऊसतोडीचा सीझन चालू, मालकाचा फोन आला ग. ऊसतोडीचा सीझन चालू, मालकाचा फोन आला ग. आग जाब लागल मला ग जानू, जाब लागल मला ग, जाब लागल मला ग जानू, जाब लागल मला ग.